बैल बघा तुम्ही, बुलेट बुलेट. तो आशूला घाबरला, आशूला घाबरला. तिकडे मैदानात वेलकम बॅक टू चॅनल. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आहे आमच्याकडे पालखी. तुम्ही टोपी पाहू शकता. आम्ही भोई चाललो आहे आता पालखी आणायला. तर आजचा आहे आपला ब्लॉग पालखीवरती आहे. तर आज आमच्या घरी पालखी येते. तर आई हसलाईच्या चरणी तुमच्यासाठी मी प्रार्थना नक्की करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. हे दोघं दिसत नसेल, आता बघून घ्या. हे आहे विकी गावडे, हा माझा भाऊ आहे. हा प्रफुल्ल गावडे. हां, चला तर पाहूया आजची पालखी आपली कशी होते. तर मित्रांनो, ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, मगाशी आम्ही ताशा आणि ढोल वाजवत होतो, पण त्या आम्हाला ढोलाचा ना आवाज जरा कमी वाटतो. म्हणून आम्ही ढोल बदलायला चाललो सानेवर पुन्हा. आपल्याला ढोल भरपूर आहेत, 7-8 ढोल आहेत. त्यातला आपला दुसरा एक चांगला वाजवेल असं घेऊन येतो. आम्ही चाललो आहे परत. अशा तऱ्हेने आज आपल्या घरात पालखी आलेली आहे.
बसा बसा मध्ये बसा. काय पालखीवर आलेले भोई आज जेवायला बसले. पाहू शकता सगळे मोठे मोठे भोई आहेत, खांदा मारणारे सगळे भोई आमचे. सगळं पाय पडला झाला रे. गुरुवारा बोलो अर्ज झाला दादा. हा या म्हणा. एक वार्षिक, एक आईची वटी, एक ताईची वटी. नमस्कार. कुटुंबात सुख शांती दे. तुझे समृद्ध व्यवस्थित पाल्ले असणे त्याचप्रमाणे वसंत गावडे यांच्या मागाणीला तुझ्याही समृद्ध सालाबाद प्रमाणे समृद्ध मोठी भरलेले मोठीच्या मोठी. तर मित्रांनो, काल आमच्याकडे पालखी होती आणि आमच्याकडे ॲक्च्युली 2 दिवस असते, घरं भरपूर आहेत त्याच्यामुळे. तर आजसुद्धा आमच्याकडे पालखी आहे 2 दिवस. 1 दिवस झाले कालची, तुम्ही डोळ्यावर आमचं जागरण पाहू शकता. आणि आता आपण चाललो आहे, बघूया. थोडा लेट झाला आहे मला जायला, लेट म्हणजे 2 तास लेट झालो आहे. तर काय आता बघूया जाऊन कोण कोण काय काय बोलतं. वाजव. अरे काय दाखव आता. कसं वाजवायचं तुला बघायचं. कसा वाजवायचं तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आम्ही पालखीला आलो आणि आता बुलेटला बघायला आलो. भेटलो रे. हे आमचे जितेंद्र आवेरांचे बैल बघा तुम्ही. बुलेट बुलेट. तो आसूला घाबरला. आसूला घाबरला. जवळ गेल्यावर काय करेल, मला उचलेली काय. का घाबरतो. बाहेरील जाऊ उडील. पाहू शकता तुम्ही, आजूच्या स्वागतासाठी बुलेटने केक दिलेला आहे. सबकी पटरेली है उसके सामने. घेतला होता आई तुम्ही पाहू शकता. राग राग बोलत राग बघत होता. राग बघत लास्ट का मारला सर. लास्ट का दिलेला. लास्ट दिलेलं काय काय तिला फुलं मारले फुलं. पुन्हा एकदा जितूच्या स्वागतासाठी अमृत विसर्जन केलं.
व्हिडिओ चालू. सोडलं नाही बुलेट बुलेट निघाला फोटोग्राफीला निघाला बुलेट पाय सरला त्याचा नाही तो बुलेट तो फोटोग्राफीला निघालाय पाय बी सरकवतो बा का रे बाहेर बाहेर त्या फोटो काढायचा ना बुलेट बरोबर शर्यत घ्यायला भरपूर जण तयार आहेत पाहू शकता तुम्ही सगळ्यांचे फाटलेले कल्टी मारलेले ए बाबा तो आतमध्ये घुसल माझी चपाती होईल तिकडे पकडून ठेवा मी बाबा बाहेर येतो तर पप्याला फोटो काढायचा पप्याचे किती फाटले तुम्ही पाहू शकता आशूची पण इच्छा झालेली आहे बघूया ए वा इथे पकड येसन पकड अरे येसन पकड ना अरे येसन धर आजला काढशील का फोटो नक्की वर वर तुझ्याकडे वर जरा बघून काय फोटो काढतो बाबा फाटते बाबा फाटते बुलेट वर फाटते ए फागल 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 ए बुलेटला फागल व्हिडिओ काढू घेतोय जवळ जा जा जवळ नको नको त्याला नाही तर तू वाढत नाही ऐकत नाही तो नाही सोडली सोडली तुला पाहिजे कोण काढायचं आता ओळख झाले पप्या पप्या आता पप्पी दे आता ओळख झाले किस घे पप्या तू बघ म्हणतोय दे म्हणतोय दे एक गप तुला काढायचा फोटो त्या समजला हे आपले फॅन आहेत आपला फोटो काढायला लागले आपल्याला नॅचरल राहायला लागेल असे मिठी मारणं झाले मी सांगतोय पिसल्यावर तो पिसलतो ना आता ढोल शांत झाली ना म्हणतो शांत झाला ते आता वाजवायला सुरुवात करा सांग परत वाटतं शर्यतीला सोडू नको बैल एकदाच मला पण काढायचं परत मला पण कॉलॅबरेशनला टाकीन मी पण काय सांग तुला अरे खाली माझ्यावर नको बुलेट प्रेमी मी पण मग सगळेच थांबा एक मिनिट फोटो पाठी नको नंतर त्याला घालतो नाही याला तो मानकरी आहे दिसला मस्त एक नंबर बस लगेच घे आला काय मी झालो टोपी घालून बुलेट कसं दिसतंय नको आणखी तो कलिंगड आले तीनच कलिंगड आहेत तीन कलिंगड आहेत मोठे आहेत मला मारतो तांगडा ठोकेली मला मी झालो रे मला मारेल
अरे इथे ये माझी ते अरे मग सगळ्यांचंच घ्या ना, एक याला कव्हरला टाकायला. बाहेर मला जो खायल शक्तिमान मला खायल काय नाही लावायचा पहिला लावायचा रात्री म्हणजे तुम्ही या काय बाबा ट्रेननी जा. काढायचं फोटोवर पाठवायचे ये कुठं आलात रे? कुठं आलात पोरानो? इकडेच चढा ना, इथून चढा. हा. अरे पण नारळ पाहिजेत आम्हाला खायला, ताकद नको. तू काय कोण रे तो? टांगा टांगा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चोरी करायला सुरुवात झालेली आहे. नाही हे नारळ ना, हे पोपनीस लागले ते बघ. हे वर आहेत ना, हे पोपनीस आहे. हे बघ, हे पोपनीस आहे. असं विचारतो हे नारळ आहेत का, त्याला सांग हे पोपनीस आहे म्हणून. अरे शेळी आणि नारळ कुठे? शेळी म्हणजे मेंढी. मी याला शहाळी शहाळी काय रे? ए चढ, साफ करून दे. माड साफ करून दे. बघा मालकीन आमची किती दिलदार आहे, तुम्ही बघू शकता. सांगते स्वतःच काढा नारळ आणि स्वतःच काढा आणि स्वतःच खा, पण माझा माड साफ करून द्या. अक्षय ना यावर्षी, त्याच्यामुळे आम्हाला काय त्याला घेऊन येता आलं नाही रात्री काढायला. हे नारळाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा, नारळाला इंग्लिश मध्ये कोकोनेट. स्पेलिंग काय करायचे? कोकोनेट. अरे अक्षय बसलाय चुलीशी रे. अक्षयला सांगून आम्ही त्याचे नारळ काढतो हाव रे. हा काय शक्तिमान आहे. हे बघा चोरांचे मी फोटो काढून ठेवतो. चोर मेले शिड्या लावून काढतायत नारळ. चोर मेले बघा. एवढा कॉन्फिडन्स लागतो मालकाला फोन लावून आम्ही नारळ काढतोय. हे फोटो काढून ठेव. एक स्नॅपला फोटो काढून ठेव. एक फोटो कशासाठी माहिती का? अंक्या नाही कोण असला नाही तर आशिदाला गाडी चालवायला लागेल. नाही कोण चढ. आव्हान पाहिजेत का? ते पकड. कसं वाटलं रे? ए नारळाखाली उभं राहून कसं वाटलं? हे अंक्या अक्षयचे नारळ लय पुचपुचीत आहेत. एक फोटो काढून ठेव ह्याला आपल्याला कव्हरला टाकायला. अरे वेलो, हे अक्षयनी नारळाला पाणी नाही घातलं नाही. नारळ अक्षयचे कमजोर झाले. चर उतर वरची जाऊ जरून वरची. हा ही खालच्या हातातली हे इधर वरची इकडची. काय आमच्याकडे व्हिडिओ तू काढायला सांगितलंस तो. शिडी पकडलेली आहे. अरे नारळ काढायचा नाही तर सुकी. लाईव्ह करायचं ना, इंस्टाग्रामला लाईव्ह करायची व्हिडिओ. मित्रांनो पाहू शकता साठले कंपनीच्या प्रोडक्शनचा हा चिनू साठले. एक छोटा नारळ त्याला आम्ही ट्रायलला 16 दिलाय. त्याचा स्ट्रगल तुम्ही पाहू शकता. एवढे नारळ आम्ही त्याच कोयतीन सोडलेले आहेत. कोयतीला धार नाही वगैरे सांगायचं नाही. हा बघा घ्या. तो पण आडा तेडा फोडून झालाय. काय वाटतं अक्षय शिंदेच्या नारळाची टेस्ट कशी आहे? आंघोळी माडाखालीच करतो ना अक्षय शिंदे. तिकडे मैदानात
मजा येते ना, मजा येते ना. पाय भाजतात, पाय भाजतात, मजा येते.
हा